काल नाशिक मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात झाला आणि या अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। अपघातापूर्वी मुलांचा मस्ती करतानाचा व्हिडिओ आता समोर आला। नाशिक मुंबई महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर काल रात्री पिकअप आणि आयशरचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 3 ते 4 जण गंभीर जखमी असून प्रकृती गंभीर आहे। दरम्यान आज मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी देखील केलेली आहे। मात्र या अपघाताच्या आधीचा या मुलांचा एक व्हिडिओ देखील आता समोर आलेला। अपघातापूर्वीचा व्हिडिओ समोर आला असून अपघातापूर्वी मुलांचा मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। अनेक वेळा मी बघतो रस्त्याने जाताना प्रवास करत असताना की किती गाड्यांना टेल लॅम्प नाही आहेत, तर किती मोठं प्रमाण आहे। मोठे मोठे ट्रेलर आहेत, 20-20 चाकांचे 25-25 चाकांचे, पण त्यांना सुद्धा ट्रेलर नाहीत। म्हणजे खरंच दुर्दैवी आहे, असं होताच कामा नये। पण यापुढे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये सर्व RTO डिपार्टमेंट जे आहे, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जे आहे, त्यांची मीटिंग घेऊन किंवा त्यांना सक्त आदेश काढून या संदर्भामध्ये अतिशय कडक कायद्याची अंमलबजावणी करावी। पेशंटपैकी 2 जण क्रिटिकल आहेत। सगळ्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये आम्ही तात्काळ ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि 5 ब्रॉड जे आहेत त्यांचं रिलेटिव्ह आता आयडेंटिफिकेशन करून त्यांचं आम्ही PM रूमला शिफ्ट करायची पुढची प्रक्रिया सुरू केलेली आहे। मॅक्सवेल म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला काहीतरी अजून 2-3 पेशंट गेलेले आहेत। सध्या निरोप आहे की तिकडचे पण 2 डेथ डिक्लेअर झाले, पण आम्ही सध्या शुअर नाही आहोत। आमच्याकडे शिफ्ट केल्यावर मग आम्ही त्याच्या संदर्भात पुढील कारवाई करू। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। पाहूयात। मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील अपघातांचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। भारतामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राचा अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या संख्येमध्ये 3 नंबर महाराष्ट्राचा नंबर लागतो, तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा मागील वर्षामध्ये अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये 1 नंबर लागतो। जवळपास 1000 पेक्षा अधिक मृत्यू गेल्या वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरती झालेलं आपल्याला बघायला मिळतात। जर बघितलं तर या सर्वांसाठी जर बघितलं तर अवैध वाहतूक कुठेतरी जबाबदार असल्याचं बोललं जातं आणि या पद्धतीने जे अवैध वाहतूक आहे ती राजरोजपणे चालू असल्याचं देखील आपण पाहू शकतो। परंतु या सर्व अवैध वाहतुकीला नेमका वरदहस्त कोणाचा हा देखील मोठा प्रश्न आता ऐरणीवर येऊ लागला आहे। आज नाशिक जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन यांनी RTO त्याचबरोबर पोलिसांची एक बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये अशा अवैध वाहतुकीवरती काय तोडगा निघणार हे पाहणं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता बघावं लागणार आहे। परंतु अशा अवैध वाहतुकीवरती नेमका पोलिसांचा वरदहस्त आहे का, असा प्रश्न देखील आता सर्वसामान्यांमधून विचारला जाऊ लागला आहे। त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचाच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष अशा अवैध वाहतुकीकडे लक्ष लागून आहे आणि यांच्यावरती काय कारवाई होतं हे देखील पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।